इथं मोठे उद्योग साधारणतः 10 ते 15 हजार कोटीचे उद्योगांची गुंतवणूक इथं झाली पाहिजे. इथं पाणी आणलं कोणी हे आम्ही जाऊ द्या, माझा पण जन्म नंतरच आहे. त्या काळात जी माणसं होती ज्यांनी हा दुष्काळ भोगला, ज्यांना पाण्यात मीठ टाकून भाकरी घालवायला लागायची, अशी जी वाईट परिस्थिती माणसांनी बघितली आहे ना, अण्णांनी म्हणलं माझ्यावर जबाबदारी इथल्या शेतकऱ्याची आहे, मी मंत्रिपद घेणार नाही, पण मला माझ्या भागासाठी टेंबू योजना आणायची. तेव्हा त्यांचं कर्ज माफ होणार होतं, अनुदान मिळणार होतं, मिळालं नाही. टेक्स्टाईल इंडस्ट्री जशी ढासळली तसं इथल्या संस्थाही ढासळल्या, जमिनी गेल्या ते गेल्या, पण माझ्या सर्वसामान्य घरातल्या माणसांचं व्यवसाय उभा राहिला नाही. त्या मी म्हणतो भाऊंचा नावाचा उल्लेख तरी मी म्हणतो की तुमच्याकडनं चला श्रेयाला आटत नाही, तुम्ही चुकून जाल. भाऊंचा अक्षरशः तिथं अधिकाऱ्यांसोबत काम करत असतानाचा फोटोसुद्धा मीडियाने छापलेला, पेपरमध्ये आलेला, त्याचं कटआउट त्यांनी तिथं प्रिंट केलं. त्यामुळं कसं आहे, एकतर तुम्ही विकास करायला पाहिजे होता, तो झाला नाही. आम्ही एक स्ट्रॉंग विजन घेऊन पलूस कडेगावच्या भवितव्यासाठी एक स्ट्रॉंग विजन घेऊन, विकासाचं विजन घेऊन पुढे जातोय. नमस्कार, मी पंकज महाडिक. SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पलूस कडेगाव तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विश्वतेज संग्राम देशमुख आहेत. या मतदारसंघात आत्तापर्यंत काय काय विकास कामं झाली आणि भाजप महायुतीला मतदारसंघात कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे, येणाऱ्या काळात या मतदारसंघात कशा पद्धतीनं संग्राम देशमुख यांच्या माध्यमातून 2024मध्ये काय काय प्रचाराचे मुद्दे असतील, या सर्वच विषयांवर आज आपण युवा नेते विश्वतेज देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहे. भैया नमस्कार. नमस्कार. आपल्याला, आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, संग्राम देशमुख यांची महायुतीच्या वतीने मतदारसंघात उमेदवारी दाखल झाली आहे, तर काय मतदारसंघात वातावरण आहे? वातावरण एकदम चांगलं आहे. सगळ्यात आधी तर मी भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सर्व केंद्रीय नेते, राज्याचे नेत्यांचा आभार मानतो की एक निष्ठावंत कार्यकर्त्यांची त्यांनी दखल घेऊन आमच्या नेते आदरणीय भाऊंना उमेदवारी दिली. आणि वातावरणाचा जसा तुम्ही प्रश्न विचारला, अत्यंत चांगलं वातावरण इथं आहे. आमचे दैवत, आमच्या विचारधारा आमची जिथनं सुरू होती, आदरणीय स्वर्गीय संपतरावांना, त्यांच्यामुळं त्यांच्यासोबत काम केलेली जी आमची फळी आहे त्यांचं पटकडनं मोठा उठाव आहे. आदरणीय भाऊंबर काम करणारे असंख्य तरुण माता बहिणी, तरुण कार्यकर्ते यांच्यातनं मोठा उठाव आहे आणि चांगलं वातावरण आहे. आम्ही 100% निवडून येऊ. या मतदारसंघात बेरोजगार तरुणांसाठी येणाऱ्या काळात तुमच्या माध्यमातून काय प्रयत्न होतील? आदरणीय भाऊंनी जसा उल्लेख केलेलाच आहे की इथं आपल्या कडेगाव तालुक्याचं जर बोलायचं झालं तर 2 MIDC आहेत. खाली पलूस तालुक्यात आपल्याला 1 MIDC आहे. इथं मोठे उद्योग साधारणतः 10 ते 15 हजार कोटीचे उद्योगांची गुंतवणूक इथं झाली पाहिजे. इथं राहणाऱ्या माझ्या तरुण बहिणींना, भावांना स्वतःच्या हक्काच्या MIDCमध्ये स्वतःच्या हक्काचा रोजगार निर्माण झाला पाहिजे. या मतदारसंघामध्ये संग्राम भाऊंच्या माध्यमातून काय काय विकास कामं झाली? आता या मतदारसंघामध्ये टेंबूचं विस्तारीकरण असेल, भगीरथ लाईटच्या ह्याच्यातनं आपण सगळ्या वाडी वस्ती सगळ्या गावातले सगळे कानन कोपरा लाईट पोचवण्याचा प्रयत्न केला. DP दिले, रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात झाली, पेयजल योजनेचं काम मोठ्या प्रमाणात झालं. भाऊ जेव्हा जिल्हा परिषदेला होते, रेकॉर्ड ब्रेक जवळजवळ 36,000 ते 40,000 दिव्यांगांना एका दिवसात आपण नोंद करून साहित्य जिल्हा परिषदच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं. त्यानंतर कोविड काळात आदरणीय भाऊंनी, तेव्हाही आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही दखल घेतलेली होतीच, व्हेंटिलेटरचे जे साहित्य असते त्याचं वाटप असेल, किटचं वाटप असेल, हे आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला. किंवा खाली आमच्या पलूस भागात शारपड जमिनीचं अनुदान असेल, तिथं जेव्हा मध्यंतकाळी पूर आला तेव्हा आम्ही मोर्चा घेतला. मोर्चा हाती घेऊन आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली मोर्चा मोठ्या प्रमाणात झाला की इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचं, माणसांचं ज्यांचं नुकसान झाले त्यांना काहीतरी अनुदान मिळालं पाहिजे. हे जसं आधी देवेंद्रजींनी कधी न झालेलं रोख अनुदान त्यांना द्यायचा प्रयत्न केला, परत आपलं पंढरपूरची आपली संस्था आहे त्याच्यामार्फत पण अनुदान द्यायचा प्रयत्न केला, तसा परत इथं दुसऱ्या विचाराचं सरकार असताना झाला पाहिजे होता. ह्यासाठी ते झालं नाही आणि आम्हाला मोर्चा काढायला लागला, माणसांना रस्त्यावर उतरायला लागलं. त्यामुळं अशी जी कामं आहेत, माणसांच्या अडीअडचणीत उभा राहायचं असेल,
सुखदुःखात मी आहे, माझ्या आई आहेत, आम्ही सगळ्यांच्या सुखदुःखात पोचायचा प्रयत्न करतो. इथला असलेला आमचा संपर्क आणि झालेलं काम हे मोठ्या प्रमाणात आहे. आता टेंबू योजनेचा तुम्ही आता उत्तर दिलं, तर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही टेंबू योजनेचे जनक किंवा शिल्पकार म्हणून स्वर्गीय संपतराव अण्णांचं नाव कायम आम्ही ऐकत आलो होतो. मात्र या निवडणुकीला विरोधकांनी या टेंबू योजनेचे जनक म्हणून जे येणाऱ्या काळात म्हणजे स्वर्गीय पतंगराव कदम साहेब असतील यांच्या माध्यमातून प्रयत्न झाले असं प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे आणि ही श्रेयवादाची कुठेतरी लढाई दिसते. तर काय सांगाल? नाही, श्रेयवादाचा विषयच नाही. इथं पाणी आणलं कोणी हे आम्ही जाऊ द्या, माझा पण जन्म नंतरच आहे. त्या काळात जी माणसं होती ज्यांनी हा दुष्काळ भोगला, ज्यांना पाण्यात मीठ टाकून भाकरी घालवायला लागायची, अशी जी वाईट परिस्थिती माणसांनी बघितली आहे ना, त्यानंतर त्यांच्या शेतात जेव्हा पाणी आलं, पीक आलं, आता आलं करून माझा शेतकरी 4 चाकी गाडी घ्यायला लागलाय, ऊस करून त्या शेतकरी ऊस पिकवायला लागलाय, खाली बागायतदार आहेत, हे सगळे ताकारीला पण अण्णा निवडून आल्यानंतर चालना मिळाली. टेंबू योजनेचं निर्माण झालं. अण्णा आपल्यातनं लवकर निघून गेलं असल्यामुळं खरं तर त्यानंतर पुढचं काम अण्णांना करायला वेळ मिळाला नाही. ते काय नियतीचा विषय. पण तुम्ही त्या काळातल्या माणसांना विचारलं की हे कुणी केलं, तर त्यात श्रेयवादाचा काही विषय नाही. महायुतीच्या सरकारमध्ये अण्णांनी अपक्ष आमदारांच्या सोबत पाठिंबा दिल्यामुळे जेव्हा त्यांना विचारलं गेलं की मंत्रिपद घ्या, तेव्हा अण्णांनी म्हणलं माझ्यावर जबाबदारी इथल्या शेतकऱ्याची, मी मंत्रिपद घेणार नाही, पण मला माझ्या भागासाठी टेंबू योजना आणायची. ह्याचा उल्लेख म्हणजे तेव्हा तर भाऊंनी सांगितलं पण आहे, आम्हाला पण माहिती आहे की तेव्हा पत्र पण आहे, काही लोकांनी सह्या करून दिलेल्या की मुख्यमंत्री मनोहर जोशी सर, आता ते आपल्यात नाही आहेत, पण सरांनी जेव्हा इथं उद्घाटनाला किंवा कुदळ मारायला यायचं त्यांचं नियोजन झालं, तेव्हा काही लोकांनी पत्रांवर सह्या करून दिल्या की जर मुख्यमंत्री साहेब जे जर एस्टिमेट नाही तशा कामाला इथं येऊन जर कुदळ मारत असतील तर आम्ही हक्कभंग आणू, तुम्हाला इथं सरकार गमवावं लागेल, पदावरनं उतरावं लागेल, अशी धमकी देणारे पण काही लोकांच्या सह्या आहेत. आणि तेव्हा उल्लेख केलेलाच. आता साहेबही आपल्यातनं गेले, त्यामुळे मी साहेबांवर बोलणं एवढा मोठा नाही, पण साहेबांचंही तेव्हाचे न्यूजपेपरमध्ये मीडियाच्याच माध्यमातून दखल गेलेले न्यूजपेपरमध्ये कटआउट आहेत की टेंबू योजना म्हणजे गणपती दूध पितो. त्यामुळं अण्णांसोबत काम केलेल्या एकनिष्ठ इथल्या जनतेने, शेतकऱ्यांनी जो तळतळाट दुष्काळाचा भोगलाय, त्यानंतर जे पाणी आले, हे जर श्रेय त्या काळातल्या माणसांना त्या फळीला घेऊ दे. लाडकी बहीण योजनेचा या मतदारसंघात प्रभाव दिसतोय का? 100% दिसतोय. इथं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 90,000पर्यंत आकडा गेलाय. आपल्या ज्या महिलांचं इथं त्या योजनेत नोंद झालेली आहे. मोठ्या प्रमाणात काही थोडं आधार कार्ड आणि ह्याचे इश्यूज असले तर किंचित लोक आहेत, नाहीतर सगळ्यांपर्यंत तो लाभही पोचलेला आहे. आणि लाडकी बहीण योजना आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा ह्यांनी मिळून ही जी योजना आणली, तर मला त्याच्यावर कसं तर मी तुम्हाला सविस्तर सांगतो की जेव्हा ही योजना आली तेव्हा लोकांनी म्हणलं की योजना बोगस आहे, ही बंद पडेल. मला सांगा, PM किसान योजना बंद पडली का? केंद्रातनं एवढ्या योजना येतात, त्यातली कुठली योजना बंद पडली का? नाही पडली. जेव्हा योजना येते, सरकार जबाबदार आहे, त्यांना एवढ्या मोठ्या मागच्या महाराष्ट्राच्या जनतेला जबाब द्यायचा असतो. त्यामुळे कुठली योजना येते, आदरणीय अजितदादांनी उल्लेख केला की मी अर्थमंत्री आहे, मला सगळं अर्थ खातं माहीत आहे आणि सरकारवर आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवर कुठला दबाव येणार नाही, ह्या प्रकारे आम्ही काम करतो. योजना बंद पडणार नाही. त्यानंतर ते बोगसचा मुद्दा, यांचा फेक नरेटिव्ह चालला नाही, तेव्हा महाविकास आघाडीतले सगळे कोर्टात काही काँग्रेसचे नेते गेले की योजना बंद पाडा. त्यांनी या योजनेची भीती अशासाठी खाल्लेली आहे की जेव्हा त्यांनाही माहीत आहे घरातली महिला सक्षम होती तेव्हा ते घर सक्षम होतं, त्याचं पाठबळ सक्षम होतं. त्यामुळं त्यांनी उल्लेख करतानाही महिलांना हिनवलं की 1,500 रुपयाची रिश्वत तुम्ही घेताय. असे काय काँग्रेसचे खासदार म्हणले की ही रिश्वत आहे, आधी अंडर द टेबल व्हायचं, आता वरनं देत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही संस्था चालवतो, आपलं सगळं बरं चाललंय, आपल्या आजूबाजू नातेवाईकात बरं चाललंय, 1.5 कोटीच्या गाड्यातनं फिरणार आपण, आणि नेत्यांनी 1,500 रुपये महिलांच्या ह्याला जर हिनवत असतील तर हे चुकीचं आहे. तिला साधा तिचा वाढदिवस येऊ, घरातला सण येऊ, कुठलाही सण येऊ, मुलांचा वाढदिवस येऊ, प्रत्येक वेळेस तिच्याकडे ते हिशोबाची डायरी असते.
त्या हिशोबाच्या डायरीतनं बाहेर पडून तिला तिच्या इच्छा आकांक्षा त्या माता बहिणीला पूर्ण करायला याव्या, यातनं ही योजना निर्माण झाली आणि कायमच राहणार आहे. आणि 4 महिन्याची नाही तर 4 महिन्याची ही योजना अजून भर पडेल अशी आमच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांची ठाम विश्वास आहे आणि अपेक्षा पण आहे. विरोधकांनी आधी म्हणजे तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं कोर्टात जरी गेले असले तरी आता महाविकास आघाडीकडून सांगितले की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही 1,500चे 2,000 देऊ. दादा मला सांगा, त्यांनी लोकसभेला मला वाटतं जवळजवळ ₹1,00,000 आश्वासन दिलं. सरकार येणार नव्हती. जनतेला पण कळतं की कुठली गोष्ट होऊ शकते आणि कुठली होऊ शकत नाही. साऊथमध्ये त्यांच्या अनेक राज्यात हे आहेत, तिथं तुम्ही बघा चालू आहे का योजना. तिथं मध्य प्रदेशमध्ये एवढं सगळ्यात जास्त मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलं. शिवराज सिंग चौहान साहेब हे आता केंद्रात नेतृत्व करतात, पण CM असताना मामांनी ती आणली लाडकी बहीण योजना. तिथे एवढ्या चांगल्या पातळीवर चाललेले. सावंत साहेब गोव्यात राबवत आहेत, एवढे वर्ष चालते त्याच्यात भर पडते. जिथं आमच्या विचाराचं सरकार महायुतीचं सरकार येतंय तिथं ह्या योजनेत भर पडतोय आणि जिथं सत्तांतरून जर महाआघाडीचं सरकार येते तिथे हे बंद पडते. हे जग जाहीरच आहे ना. तुम्ही कुठलंही राज्य दोन्हीकडे ज्यांची सत्ता आहे तिथं काढून बघा, तुमच्या लक्षात येईल. या मतदारसंघात संग्राम देशमुख निवडून आल्यानंतर काय बदल अपेक्षित आहे किंवा तुमच्या मनातील पलूस कडेगाव मतदारसंघ कसा असला पाहिजे? आमच्या मनातील पलूस कडेगाव मतदारसंघ असा असला पाहिजे जिथं शेतकरी असू त्याला त्याच्या सगळ्या रानाला शेताला केंद्राच्या योजना पोचल्या पाहिजेत, पाणी पोचलं पाहिजे, वीज पोचली पाहिजे. शेतकऱ्यांचं आता वीज बिल माफी झाले, ते मोठा दबाव त्यांच्यावरनं सरकलेला आहे. तरुणांसाठी तर रोजगार त्यांच्या हक्काचा निर्माण झाला पाहिजे. मी अशी अपेक्षा करतो आणि भाऊंनी हा विश्वास दिलेला आहे की तिन्ही MIDC दोन्ही तालुक्यातल्या इथं आपण मोठे उद्योगधंदे आणू. खाली चितळेंचं आणि किर्लोस्करांचं युनिट उभं राहिलं तर ते सोडून काय विकास झाला, कुठं रोजगार निर्माण झाला. कडेगावमध्ये टेक्स्टाईलचं आरक्षण आलं. टेक्स्टाईलच्या इंडस्ट्रीमध्ये माझा शेतकरी बांधव बहिणी ह्यांनी जागा काढून तिथं टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये गेले, तेव्हा त्यांचं कर्ज माफ होणार होतं, अनुदान मिळणार होतं, मिळालं नाही. टेक्स्टाईल इंडस्ट्री जशी ढासळली तसं इथल्या संस्थाही ढासळल्या. जमिनी गेल्या ते गेल्या, पण माझ्या सर्वसामान्य घरातल्या माणसांचं व्यवसाय उभा राहिला नाही. त्यानंतर ते टेक्स्टाईल पार्कचं आरक्षणच्या बाबतीत काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे. त्यांना स्वतःची मुलं बाळं घेऊन त्या मुलाबाळांना आजी आजोबांपासनं आणि स्वतः आई वडिलांपासनं न दुरावता हिथंच त्यांच्या हक्काची MIDC उभा राहिली पाहिजे. त्यांना हे मतदारसंघ बाहेर सोडून नाही गेलं पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला दोन्ही मुद्दे सांगितले, खाली संस्थेचे असतील शेताचे असतील, तर कंपनीपासनं किंवा आपण म्हणतो आपण जिथं जॉबला जातो पासनं आपण जिथं घाम गाळून एखादं पीक पिकवतो, सगळीकडच्या वाड्यावस्त्या सुजलाम सुफलाम झाल्या पाहिजेत. तिथं रस्ते गेले पाहिजेत, लाईट गेली पाहिजे, सगळ्या मिनिमम सोयीसुविधा झाल्या पाहिजेत ॲटलिस्ट. आणि तिथनं पुढं जशी प्रगती होईल तसे MIDC वाढतील, गावाचे शहर होत जातील. कडेगाव शहर आहे, पलूस शहर आहे, ते आदर्श करण्यासाठी आपल्याला आदर्श म्हणजे मी फक्त आश्वासन म्हणून म्हणत नाही, आदर्श करण्यासाठी आपल्याला तिथं वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तिथलं प्लॅनिंग जे असतं ते व्यवस्थित करायचं आहे. पिण्याच्या पाण्याचे इतक्या ठिकाणी प्रश्न आहेत, पेयजल योजना असेल त्यातनं आपण ते पूर्ण करायचे प्रयत्न केले. त्यामुळे एक भाऊंचं स्ट्रॉंग विजन आहे की हिथली माणसं हिथल्या मातीसाठी हिथंच राहिली पाहिजेत आणि हिथंच वाढली पाहिजेत. विरोधकांनी जे कार्यपुस्तिका काढली त्यावरून सुद्धा सध्या म्हणजे तुमच्याकडून किंवा तुमच्या काही कार्यकर्त्यांची अशी टीका होते की यातील बरीचशी कामं ही संग्राम देशमुखांच्या माध्यमातून झालेत आणि त्यांनी आपल्या पुस्तिकेमध्ये प्रिंटिंग केलेत. ते कसं आहे म्हणजे त्यांनी कसं आता जॉब काढायचे तर आमच्याच संस्थेत, कामाचं नारळ फोडायचा तर आम्हीच. त्यामुळे कसं आहे त्या पुस्तकातलं मी तुम्हाला लेटरही दाखवू शकतो, तुम्हालाही माहिती आहे काम करायची पद्धत कशी असते. त्यामुळे मला काय म्हणायचं त्यांना की आमचे कार्यकर्ते जेव्हा गावात राबतात त्यांच्या लक्षात येणाऱ्या ज्या लहान मोठ्या सगळ्या समस्या आहेत ते भाऊंपर्यंत पोचवतात. भाऊ प्रामाणिकपणे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडं अण्णांचा वारसा आहे आणि भाऊ आमचं नेतृत्व करतात. त्यामुळे एक स्वच्छ प्रतिमा भाऊंची आहे आणि करेल ते कामाचं पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत. तेव्हा आमच्याकडे आम्ही केलेल्या सगळ्या कामाचे पुरावे आहेत. आणि जसं त्यांनी सांगितलं त्यात बरेचसे विषय आहेत.
कसं आहे त्यांनी काढले, मला त्यात काय फार उल्लेख करायचा नाही, पण एवढे उच्च शिक्षित त्यांनी प्रोफेसर सगळे ते सगळं तयार करायला त्यांचं बुकलेट ठेवले आहेत. मी म्हणतो भाऊंचं नावाचा उल्लेख तरी मी म्हणतो की तुमच्याकडनं चला श्रेय लाटत नाही, तुम्ही चुकून जाल. भाऊंचा अक्षरशः तिथं अधिकाऱ्यांसोबत काम करत असतानाचा फोटोसुद्धा मीडियाने छापलेला, पेपरमध्ये आलेला, त्याचं कटआउट त्यांनी तिथं प्रिंट केलेलं आहे. त्यामुळं कसं आहे, एकतर तुम्ही विकास करायला पाहिजे होता, तो झाला नाही. आम्ही एक स्ट्रॉंग विजन घेऊन पलूस कडेगावच्या भवितव्यासाठी एक स्ट्रॉंग विजन घेऊन, विकासाचं विजन घेऊन पुढे जातोय. आम्हाला जनता ही आशीर्वाद देऊन तर निवडून आणलंच, पण त्यानंतर आम्ही श्रेयवादात न पडता आजपर्यंत जसं काम करत आलोय तसंच करत राहू. श्रेयवादात त्यांना अडकू दे, भाग माझा वाढला पाहिजे. भागाचं नारळ कोण फोडतं ह्याला काय फारसं महत्त्व नाही. त्यांनी असं राजकारण करतात ते करू दे, ते त्यांच्या पातळीवर त्यांची जी नीतिमत्ता आहे ते करतील. तर हे होते विश्वतेज संग्राम देशमुख यांनी या मतदारसंघातील विविध विषयांवर आपल्यासोबत चर्चा केली. अशाच काही नेत्यांशी, लोकांशी आपण इथून पुढच्या काळात गप्पा मारणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.